मी तुम्हाला कपडे दाखवले होते, आज मुहूर्त लागलाय. पुढे गाडीवर पण भरपूर कपडे टाकलेत. ही माझी साडी त्या दिवशीची इथे टाकली आहे. मागे पण गाडीत भरपूर कपडे आहेत. तर आम्हाला आज मुहूर्त लागला कपडे टाकायचा. 2 दिवसापासून ओले कपडे पडलेले होते, आज ऊन पडलंय. तर दुपार झालीये आणि ऊन खूप होतं. आम्ही एका इथे पद्मनाभपुरम पॅलेस आहे, खूप जुन्या काळातल्या वस्तू संग्रह करून ठेवलेला आहे. तर आम्ही त्या ऑन द वे होतो, बघायला चाललोय. सकाळी जाणार होतो पण फार कडक ऊन होतं. आम्हाला उन्हाची आज फार गरज होती, कारण आमचे एवढे कपडे सगळे इतके पसारा पडलेला होता, तो सगळे सुकले फायनली. आणि आता जरा 3 वाजले, थोडस ऊन कमी वाटतंय. तर आता आम्ही जातो. असे चिमणीचे खोपे आहेत, पुन्हा हे मस्त छान छान वस्तू आहेत सर्व. आता सध्या आम्ही जिथे भेटायला जातोय ना, ज्या विजिट करायला ज्या प्लेसला, तर ह्या प्लेस जास्त पण फेमस नाही आहेत पूर्ण भारतात. पण कसं आहे, कन्याकुमारीला जाताना ऑन द वे आहे म्हणून आणि रिव्ह्यूज वगैरे आहे व्यवस्थित आणि वेगळं काहीतरी आहे म्हणून आम्ही विजिट करतोय. आता हे पद्मनाभपुरम हा पॅलेस आहे, याच्यामध्ये जुन्या वस्तूंचं संग्रहालय. पुन्हा इथे एक राजा होता, त्याचा हा पॅलेस आहे. तर त्याचा बेड, तो कुठे राहायचा, सगळ्या गोष्टी आहेत. तिकीट काउंटर आहे, तिकीट काढायचं. ॲडल्टसाठी 50 रुपये आहेत. मग मध्ये आल्यानंतर हा बेड, राजा कुठे राहायचा वगैरे वगैरे. मग ते पॅलेस बघितला आम्ही, फोटो वगैरे काढले. निघालोय आता पुढचं लोकेशन. इथे एक ऑन द वे, कन्याकुमारीच्या ऑन द वे एक मंदिर आहे, आता तिथे जाणार आहे आम्ही. तर आम्ही आलोय मंदिरात. साईडला मोठं कुंड आहे, हे मंदिर आहे सुचिद्रम. तर ह्या मंदिराचं वैशिष्ट्य अजून एक आहे की इथे एक म्युझिकल स्तंभ आहेत, त्यांना आपण आवाज वगैरे असं केला की आवाज येतो. तर हे बघा, हे आहे म्युझिकल जे खांब असे केलेले आहेत, हे चेक करतायत, आवाज वगैरे येतो त्याचा छान असा. आणि अजून ह्या मंदिराची एक खासियत आहे की ह्या मंदिरामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश जी एकत्रित मूर्ती आहे, ही खूप दुर्मिळ बघायला मिळते. तर ती इथे आहे. आणि हे 17व्या शतकातलं खूप जुनं मंदिर आहे. तर मी जी बोलली ब्रह्मा विष्णूची एकत्रित मूर्ती, ती ही आहे. झूम करून दाखवते. छान होतं, फटाफट दर्शन घेतलं. बजरंगबली इथे मस्त मोठी मूर्ती आहे त्यांची. बघू काय दिलं दादाने. अरे बापरे, दादाने दिलं. दादाला थँक्यू बोला, थँक्यू बोल दादाला. तर आम्ही ह्या घरी कसं आलो याची स्टोरी उद्या सांगेल. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. थँक्यू.